आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। हलगर्जीपणा केलेल्या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, ठेकेदारांना जेलमध्ये टाकल्याशिवाय कळणार नाही। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मुख्यमंत्र्यांचे आदेश। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पेणमध्येच पोलिसांनी ताब्यात घेतलं, मात्र काहींनी गनिमी काव्यानं वाशीनाका इथं काळे झेंडे दाखवले। खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्राची केंद्राकडून गंभीर दखल, मुंबई गोवा महामार्ग गणेश उत्सवापूर्वी खड्डे मुक्त करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना, केंद्रीय रस्ते परिवहन विभागाचं पत्र। जाऊ दे मरू दे तिला, तू कशाला बदनाम होतो, संदीप देशपांडे यांच्याकडून आव्हाड आणि मल्लिकार्जुन पुजारी यांच्या संवादाची ऑडिओ क्लिप ट्विट केलेली ऑडिओ क्लिप 4 वर्षांपूर्वीची। तो आवाज माझा नाही म्हणलं तर काय करणार? राज ठाकरेंनी माझा आवाज काढून क्लिप तयार केली असेल तर कुणाचाही आवाज काढू शकता, जितेंद्र आव्हाड यांची टीका। 5-6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप काढून चालवणार असाल तर अशा खूप ऑडिओ क्लिप मिळतील, खूप। आता सुपारी घ्यायची म्हटल्यावर सुपारी घेणार ना, सुपारी तुमचं नावच सुपारी आहे। महाविकास आघाडीतील नेत्यांची हीच खरी चारित्र्य, यांचे पहिले कॅरेक्टर तपासा, संदीप देशपांडे यांच्या ट्विट नंतर नितेश राणे यांची टीका। महाविकास आघाडीच्या लोकांच्या असे काही ऑडिओ क्लिप, उदाहरण संजय राऊतची एक महिलेला शिवी देत असताना, आदित्य ठाकरेचे दिशा सालेन प्रकरण, आता या आपल्या आव्हाडांचं ह्या पद्धतीचे क्लिप मीही ऐकले, हेच त्यांची खरी चारित्र्य आहे। दिशा सालियान प्रकरणामध्ये त्यांच्याच गृहमंत्र्यांनी SIT लावली आहे, त्याचं काय झालं? भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर अंबादास दानवे यांचा सवाल। ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कुटुंब आहे, महाराष्ट्रातील लोकांचा त्यांच्यावर विश्वास, ठाकरे कुटुंबावर असे आरोप करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं, संजय राऊतांची टीका। ठाकरे कुटुंब हे या महाराष्ट्रामधलं सर्वोच्च लोकप्रिय कुटुंब आहे, लोकांची श्रद्धा त्यांच्यावरती आहे, लोकांचा विश्वास त्यांच्यावरती आहे। ठाकरे कुटुंबाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या भूमिका घेणं म्हणजे तळपत्या सूर्यावर थुंकण्यासारखं आहे।